एकदम छान. जरा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. कसं वाटतंय तुला? मस्त मस्त एकदम. नमस्कार मंडळी, मी दिग्विजय मोदी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो 3-4 महिन्यानंतर आजच्या ब्लॉगमध्ये. आता हा विचार करत असाल की हा गेला कुठे, काय करत होता. जानेवारीपासून लास्ट ब्लॉग मेघालयचा ब्लॉग होता, त्याच्यानंतर काही ब्लॉग आले नव्हते. मी गायब होतो, वॅनिश होतो. मग आज सगळं तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याआधी थोडं काय मेकओव्हर चेंजओव्हर झालेलं आहे घरी, ते तुम्हाला पहिले दाखवतो. मग हळूहळू तुम्हाला सगळं एक्सप्लेन करू. आज संडे आहे. आजची तारीख आहे मम्मी? आज आय गेस 20 तारीख आहे. 20 तारीख संडे एप्रिलचं आहे. 4 महिने कुठे होतो, काय करत होतो, सगळं सांगणार आहे. पण हळूहळू एक्सप्लेन करणार आहे. पण आजचा दिवस खूप इनोव्हेटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह असणार आहे. तर सुरू करूया आजच्या ब्लॉगमध्ये. त्याआधी मातोश्रींचा रिव्ह्यू घेऊया. मम्मी, आपण जे घरी काम केलं ते कसं वाटतंय तुला आता? एकदम छान. जरा इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. कसं वाटतंय तुला? मस्त मस्त एकदम सुंदर छान. तर आता आपण घर रेनोव्हेट केलेलं आहे. रेनोव्हेट केलेलं आहे. म्हणजे रेनोव्हेट जास्त नाही केलं, फक्त पेंट केले. तर तुम्हाला दाखवतो की आता व्लॉगिंगचा सेटअप थोडा नवीन दिसणार आहे. तर रिव्हील करायच्या आधी असा काहीतरी नवीन माझं हे घर दिसतंय आता नवीन पेंट केल्यानंतर. आधी हे खूप खराब होतं, तर पेंटिंगचं काम झालेलं आहे फायनली. आणि या आमच्या मातोश्री काहीतरी करतायत. त्यासोबत किचनमध्ये पण काम केलेलं आहे. सेम पेंट चेंज केलेलं आहे हे. कारण का जेव्हा तुम्ही व्लॉगिंगचा सेटअप बघता, व्लॉग करताना सुरुवातीला खूप असं खराब दिसायचं, पण आता क्लिअर व्ह्यू आणि खूप छान दिसणार आहे. तर पेंट झालेलं आहे घरी. वॉशरूम्स पेंट झालेले आहे. टाकी चेंज झालेली आहे. आणि असं काहीतरी माझं आत्ताचं घर पेंट केल्यावर दिसतं. त्यासोबत बरंचसं काम बाकी आहे, पेंडिंग आहे. फक्त कलर झालेला आहे, शिफ्टिंग होणार आहे, नवीन लुक चेंज होणार आहे घराचा. आणि प्रिपरेशन चालू आहे. हो चालू आहे. स्लो प्रोसेस आहे, थोडा टाईम लागेल, पण खूप सुंदर दिसणार आहे अल्टिमेटली. त्यासोबत आता आपण फटाफट तयार होऊया आणि जाऊया उत्कर्ष दोंदे यांच्या घरी. कारण का आजचा दिवस बराच प्रोडक्टिव्ह आणि एन्जॉयबल होणार आहे. होपफुली तसाच गेला पाहिजे. तर फटाफट तयार होऊया आणि निघूया. आणि त्यासोबत भाई या उन्हाचं काहीतरी करा कुणीतरी. मिस्टर कुशल शाह आणि कोड खाणा. दुपारच्या वाजता 12. दादा अजून आले नाहीत आमचे. संडे असा काहीतरी आमचा चाललाय. नाही बोलता दिवस संपायला आला. कारण का दुपारी आम्ही झोपलोय, संध्याकाळी उठलो, थोडं बाहेर फिरून आलो. आणि आजच्या संध्याकाळचा प्लॅन बॉईज बरोबर आहे. मिस्टर संकेत गुरु, आमचे खास परम मित्र विनय. अरे ते गणपतीतले आहेत रे, त्या गाड्याच्या राहून गेल्या. बेल्ट. तर डिनरचा प्लॅन झालेला आहे फायनली. आणि बघूया आता कुठे जातोय. विनय झालं होतं गाडी. हां बस. तर डिनरचा प्लॅन झालेला आहे. डिनरला चालू आहे. आणि आम्हाला माहिती आहे अजून मेन स्टोरी सांगितली नाही, तर घरी येऊन तुम्हाला सगळी स्टोरी सांगतो. पण आजचा दिवस जरा संडे आहे, चांगल्यापैकी आहे. बॉईज मीटअप फायनली झालेला आहे. किती बरेच दिवसानंतर आम्ही सगळे भेटलो आहे. आणि आधी आमच्याकडे लोक नव्हती गाडी चालवायला. आता आमच्याकडे 2 लोक आहेत. अजून एक लोक मिसिंग आहे जो येईल, संकेत. तर बघूया अजून कुठे जायचं आहे, फायनल झालेलं नाही आहे. तुला पिकअप करू आणि मग डिसाईड आरामात घे. कालचा दिवस फिरण्यातच गेला. मेन स्टोरी सांगायचीच राहिली. हा आहे पुढचा दिवस, उद्याचा दिवस. आणि ज्या मेन स्टोरीसाठी थांबलेलो आपण, की मी काय करत होतो, 3 महिने कुठे गेलो, काय झालं, ते आता मी तुम्हाला सांगतोय. बेसिकली 3 महिने मी दुबईमध्ये होतो. आणि तिथे काय करत होतो, आणि ब्लॉग का नाही येत आहे, काय झालेलं, कशाला गेलेलो दुबईला, तर मी तुम्हाला हळूहळू एक्सप्लेन करेन. आणि याचे पुढचे प्लॅन जे आहेत ते तुम्हाला सगळे सांगेन. तर दुबईला जाण्याचं कारण म्हणजे होतं की मी विचार केलेला की आपण स्विच करूया काम. आणि काम स्विच करणं म्हणजे शिफ्ट टू लँडवर जाऊयात. त्यामागे एक मोठं कारण आहे की ॲसिड पडलेलं आहे, ॲक्सिडेंट झालेलं माझ्या शिपवर.
आणि मला ते सहन नाही झालं की मी ते बेअर करू शकत नव्हतो. आपण लँडवर काम करायला एकदा ट्राय करूया, ऑपॉर्च्युनिटी बघूया की काय होतं आहे काय नाही. त्या एकमेव कारणामुळेच मी स्विच केला जॉब आणि 3 महिने जॉब केला, तिथे काम केलं, राहिलो, मॅनेज केलं सगळं, पर्सनल ट्रेनरचं सर्टिफिकेशन घेतलं, ते सगळं केलं. पण त्या 3 महिन्यात ना मला कळलं की हम लोग मैं 9 to 5 वालों में से नहीं हूँ. मैं दुबई गया, 3 महीने वहाँ पे रहा. 3 महीने के बाद मैंने 6 महीने मागे थे घर वालों से. मी 6 महिने मागितलेले घरच्यांकडून की मला 6 महिने द्या आणि मला फिगर आउट करू दे माझं आयुष्य काय चाललं आहे. कारण का खूप डिस्टर्ब झालेलं लास्ट ईयर खूप ड्रास्टिक खराब गेला. लास्ट ईयर मेरा बहुत ही गंदा खराब गया. तो मैंने सोचा की यार एक ये चेंज देते हैं खुद को. तर हा परिवर्तन मला खरंच गरजेचा होता आणि 3 महिन्यात मी स्वतःला ओळखलं. मी 6 महीने घेतलेले, मैंने 6 महीने मांगे थे और पर 3 महीने में मुझे पता चल गया कि भाई मुझे क्या चाहिए लाईफ में, मला काय हवं आहे. त्या हिशोबाने मी नंतर पुढे काम केलं. मी परत इंडियाला आलो. आता सध्या मी इंडियामध्ये आहे आणि आता मी परत प्लॅन करतो आहे शिपवर जायला. त्या 3 महिन्यात मी काम केलं, 9 to 5 बघितलं. ऑल्दो बहुत स्मूथ चला वो काम. सुबह काम पे जाता था, शाम को जिम, सब स्मूथ था. खुद खाना बनाता था, खाना वाना सब प्रॉपरली चलता था. सगळं स्वतः जेवण सगळं मॅनेज करायचो, जिमला जायचो, काम चांगलं होतं, स्टाफ चांगला होता, सगळं चांगलं होतं. पण ना मनात ती हुरहुर लागलेली की नाही यार ये हम लोग के लिए नहीं है, ये नहीं हो पाएगा. अँड आय केम बॅक आणि त्यासोबतच त्याच वेगळ्या एनर्जीमध्ये आहे मी. तर म्हणणं हे झालं की मी चांगल्या एनर्जीमध्ये आता परत मला तो ब्रेक पाहिजे होता, ब्रेक थ्रू पाहिजे होता माझ्या लाईफमध्ये की मला काय करायचं आहे यापुढे. आणि मी खुश आहे आता सध्या तरी. जिस लाइफस्टाइल में अभी हूँ मैं सेटिस्फाइड हूँ, खुश हूँ. जिस रेस में मैं भाग रहा हूँ मैं हैप्पी हूँ की जिस पेस में हूँ. घर का कलर ये वो बहुत कुछ काम आहे झाले आहेत, ते मी असं हवं करून सांगेन तुम्हाला. आता ब्लॉगिंगचा एक वेगळा कॉन्फिडन्स वाढला आहे माझ्यामध्ये. मी कॅमेरासमोर आहे ना खूप फंबल करायचो आधीचे. जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर 1-2 टेकमध्ये करायचो. पण आता तो कॅमेरा कॉन्शियसनेस बाजूला झाला आहे, हटला आहे. वो कॅमेरा कॉन्शियसनेस हट चुका है. इसके बदले कुछ अच्छा कंटेंट देऊ आपको की तुम्हाला बघण्यासाठी खूप चांगलं कंटेंट देऊ आणि खूप चांगलं प्रेझेंट करू की वेगळं काहीतरी बघायला यावर्षी भेटेल. वेगळं दरवर्षी बोलतो वेगळं काहीतरी दाखवेल, पण यावर्षी जेन्युइनली मी खूप काम करणार आहे ब्लॉगिंगवर आणि तुम्हाला एक खूप क्लिअर ब्लॉग्स येणार आहेत याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. आता तर हेच काहीतरी 3 महिन्याची स्टोरी होती माझी की मी 3 महिने दुबईला काय करत होतो आणि 3 महिन्यानं परत आलो आहे. टचवूड आता मी परत शिपवर जायचा प्लॅन करतोय आहे आणि मी जाणार आहे. मैं वापस शिप पे जाने का प्लान कर रहा हूँ. वाह अच्छा यार कॉफी जो भी आहे. तर मी परत प्लॅन करतो जायचा, प्लॅन करतो काय मी जाणारच आहे. मुझे अभी क्लियर विजन मिल चुका है. मला क्लिअर विजन भेटलं आहे की मला काय करायचं आहे आता यापुढे लाईफमध्ये, कसं प्रोडक्टिव्हली ग्रो करायचं आहे इथे पण आणि सोशल मीडियामध्ये पण की किती ग्रो करायचं आहे, किती एफर्ट्स टाकायचे आहेत मला. तोच कॉन्फिडन्स बिल्ड करायला मी 3 महिने घेतले आणि 3 महिन्यात मला कळलं की काय आहे, कसं शांत राहायचं आहे, काही काम केलं पाहिजे आपण, काही नाही केलं पाहिजे. आणि मी खूप रशमध्ये राहायचो आधी की मला करायचं आहे. नाही आता मी शेड्यूल करायला लागलो आहे आणि माझ्यामध्ये खूप भरपूर चेंजेस मी बघितले आहेत इंडिव्हिज्युअली प्लस माझ्या फॅमिलीने पण माझ्या चेंजेस बघितले. तर विच इज़ अ गुड थिंग. ते एक बहुत अच्छी चीज़ है कि मेरे फैमिली में मेरे में चेंजेस देखे हैं और होपफुली वो आपको भी दिखे. मैंने कितना ग्रो किया इन सेंस मेंटली कितना ग्रो किया है लाइफ में, वो देखोगे आप ये साल. तो ये साल मुझे आपको प्रेजेंट करने के लिए ये है की हाउ आय हॅव ग्रोन मेंटली मॉरली, की मी डोक्याने किती ग्रो केलं आहे हेच काहीतरी आहे. आणि होपफुली तुम्हाला यावर्षीचे जे शिपचे ब्लॉग्स असतील जे तुम्हाला मी ट्राय करतो की नियमितप्रमाणे मी ब्लॉग अपलोड करू. पण आधीसारखं हलगर्जीपणा तुम्ही बघणार नाही माझ्या लाईफमध्ये की अरे हा ठीक आहे ना तो नंतर अपलोड करू. जेवढं मला मी प्रयत्न करतो आहे तेच मी तुम्हाला, जसं मला नेट येईल तुम्हाला स्टोरी माहिती आहे इंटरनेट कसं असतं शिपवर, पण जसं मला टाइम भेटेल मैं वैसे ही अपलोड करते रहूँगा कॉन्स्टेंटली अपने ब्लॉग्स और आपको एक ब्रेक थ्रू दूंगा कि नहीं यार दिग्विजय लास्ट वर्जन से दिस वर्जन इज़ मच मोर बेटर, बहुत अच्छा वर्जन आपको देखने मिलेगा. तो यही मेरी स्टोरी, यहीच काही ती माझी स्टोरी आहे
की मी 3 महिने कुठे होतो, मी कुठे गायब झालेलो. एप्रिल चालू आहे आता आणि आय एम गेटिंग बॅक टू माय फेस अँड वर्कआउट अँड एव्हरीथिंग. हळूहळू होतं आहे. दिस इयर खूप प्रोडक्टिव्ह जाऊ या मागे मी खूप काम करतो आहे. तुम्हालाही एक चांगला व्ह्यू देऊ, रादर दॅन जे सोशल मीडियावर चालू आहे त्याच्यापेक्षा एक बेटर गोष्ट दाखवू. आणि माझ्यासाठी यूट्यूब करणं म्हणजे एक पार्ट ऑफ एंटरटेनमेंट आहे, की मी सोर्स ऑफ अर्निंग हे सगळं सेकंडरी झालं आहे, पण मी माझी लाईफ स्टोरी रेकॉर्ड करतो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो की हे ट्रूथ आहे. तर हेच काय तर माझं म्हणणं आहे. मला तेवढं सांगायचं होतं आणि हा व्लॉग आपण इथेच एंड करूया, कारण का मला अजून स्ट्रेस नाही करायचं, तुम्हाला आधीसारखं बोर नाही करायचं आहे मला, आणि तुम्हाला मोर प्रोडक्टिव्हली दाखवू की काय आहे, रादर दॅन स्पीकिंग मच. जास्ती बोलण्यापेक्षा तुम्हाला करून दाखव तर मजा येईल बघायला. आणि होपफुली तुम्हाला यावर्षीचे ब्लॉग्स आवडतील. मी माझी पूर्ण मेहनत करणार आहे. मी अजून हा ब्लॉग स्ट्रेच नाही करत, खरंच खूप स्ट्रेच झाला आणि मी खरंच मला तो टाईम पाहिजे होता की मी माझ्यासाठी टाइम नहीं काढायचो. मी त्या सर्टन पैटर्न फिट झालेलो. मैं सर्टन पैटर्न में फिट हो गया था काम के, कि मेरे को शिप पे जाना है, घर आना है, घूमना है, शिप पे जाना है, घर आना है, घूमना है, बस दैट्स इट. मेरे को ब्रेक थ्रू चाहिए था, मेरे को ब्रेक थ्रू मिल गया एंड आई एम हैप्पी. वॉट एवर हैपेंड, जो वो कहते हैं ना, जो भी होता है अच्छे के लिए होता है. ते सगळं बोलतात ना की जे होतं चांगल्यासाठी होतं आहे. आत्तापर्यंत सगळं चांगलं आहे. टचवूड असं चांगलं हो, तुमचंही जसं चाललं आहे अजून चांगलं हो, तुमचाही ग्रोथ हो माझ्यासोबत, तुम्ही ग्रो करा लाईफमध्ये. तर हा ब्लॉग आपण इथपर्यंतच ठेवूया. तर मी दिग्विजय मोहिते तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया लवकरच ब्लॉगमध्ये, शिपवरच्या ब्लॉग्समध्ये, आणि बघूया, फिरूया. आणि जेवढा पण तुम्ही सपोर्ट देऊ शकता तर नक्की मला सपोर्ट करा. आणि असं नाही मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पण हां एक व्ह्यू थ्रू द्या. आणि जर तुम्हाला काय वाटत असेल की नाही तू हे कर तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मला DMsमध्ये सांगा की नाही यार हे असं ग्रो केलं पाहिजेस तू, कारण का इनबॉक्स इज ओपन फॉर एव्हरीवन. तुम्हाला वाटतंय की हां तू असा ग्रो करशील, तुला हे कर, ॲडवाईस अशा बिनदास द्या. टिल देन राईट सेफ, बी सेफ, बाय बाय. I'm an icon, man. And my girl about a 10. I should fuck her in the Benz.